सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. संशयित उमेश हिरवे आणि माया शेंडुरे यांचे अनैतिक संबंध आहेत. या संशयातून मारुती शेंडुरे, राहणार इचलकरंजी, यानं सुसाईड नोट लिहून 12 एप्रिल 2026 रोजी पंचगंगा नदी इचलकरंजी इथल्या मोठ्या पुलावरून पाण्यात उडी मारून मयत झाले. या आरोपातील संशयित उमेश हिरवे आणि माया शेंडुरे यांना इचलकरंजी इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायाधीश यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. संशयित आरोपीच्या वतीनं ॲडव्होकेट महबूब बांडदार यांनी युक्तिवाद केला. 12 एप्रिल 2026 रोजी पंचगंगा नदी इचलकरंजी इथल्या मोठ्या पुलावरून पाण्यात उडी मारून मयत झाल्यानं मारुती शेंडुरे यांनी मृत्यूपूर्वी त्यांचा मानसिक छळ झाला असा आरोप करून सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्या संदर्भात सुनील अर्जुन नाईक यांनी गावभाग पोलीस स्टेशन इथं 15 एप्रिल 2026 रोजी फिर्याद दिली. त्यामुळे अटक होईल या साधार भीतीनं संशयित उमेश हिरवे आणि माया शेंडुरे यांनी ॲडव्होकेट महबूब बांडदार यांच्यामार्फत सत्र न्यायालय इथं अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. मयत मारुती शेंडुरे हा व्यसनाधीन होता, कर्जबाजारी झाला होता. यंत्रमागधारक उमेश हिरवे यांच्याकडे तो कामाला होता. त्यांचीही आगाऊ बाकी त्यानं बुडवली. पैसे परत मागितल्यावर त्यांना शिवीगाळ केली, भांडणं काढली. मयत मारुतीची पत्नी संशयित माया यांनी त्यांना समजावून सांगितलं असता त्यांच्याशीही भांडण काढून त्यांच्यावर आरोप केले. अशा परिस्थितीत लिहिलेली सुसाईड नोट खरी आहे किंवा खोटी आहे हे स्पष्ट होत नाही. आत्महत्येचे घटक सिद्ध होत नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या विविध न्यायनिवाड्यात याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामुळं संशयितांची तपासासाठी आवश्यकता नाही, हा युक्तिवाद ॲडव्होकेट महबूब बांडदार यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं दोन्ही संशयितांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी ॲडव्होकेट बांडदार यांना ॲडव्होकेट रचना पाटील, ॲडव्होकेट देसाई यांनी सहकार्य केलं.